या स्पर्धेमध्ये बिग सपोर्टर्स आपण पाहतोय अकिल शब्बीर बुबेरे, शाहनवाज शेख, समी बुबेरे, सरफराज शेख, कौनन बुबेरे, मुबस्सिर भाईजी। त्यानंतर डेली बेसिस वरती पॉपिंग क्रीज लाइनिंग ज्यांनी मारल्या ते आणि बिग सपोर्टर्स आपण पाहतोय सन्माननीय बाबूभाई बुबेरे, अक्रमजी बुबेरे, अजहरजी बुबेरे, शाजबजी बुबेरे, सिद्धनजी बुबेरे, उमरजी बुबेरे, सोदेबजी बुबेरे, आयनजी बुबेरे, मोहम्मद गौज बुबेरे, उजबजी बुबेरे, फैजानजी बुबेरे, शकतजी बुबेरे या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक आपण करतोय। अमीर बुबेरे यांचं देखील कौतुक। डेली बेसिस वरती पॉपिंग क्रीज लाइनिंग ज्यांनी आखल्या, क्रीजची आखणी ज्यांनी केली, मोहम्मदजी बुबेरे, कामिलजी बुबेरे, मुसरफजी बुबेरे, सकलेनजी बुबेरे, गुफरानजी बुबेरे, अमीरजी बुबेरे। स्कोरिंग ज्यांनी केली त्याच्यामध्ये अमीरजी बुबेरे, अजमलजी बुबेरे, अरहमजी बुबेरे, अनसजी शेख, उमरजी बुबेरे, फैसलजी शेख या सर्वांची कामगिरी खूप महत्त्वपूर्ण राहिली आणि त्यांचं सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक आपण करतोय। आता आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रसाद सरांकडे। धन्यवाद, थँक्यू सो मच तुषार सर, थँक्यू सो मच राहुल सर। जाऊया मागच्या दिशेने क्वालिफायर हा सामना पण पाहतात। एका बाजूला दोन्ही गाव असेल तर त्यांच्या विरोधात SP वांगणी। ओव्हरपिच बॉल, फटका चांगला आहे, मिडॉनला खेळाडू आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु शेवटच्या मुवमेंटला नकार आलाय। पंचांचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे त्या ठिकाणी। अगदी तेजस यांना पाहता गोलंदाजी करत असताना भरपूर चांगला चेंडू होता, समोर होता बॅट्समनच्या अगदी नक्कीच। आणि तदनंतर मात्र फटका चांगला होता परंतु थर्ट्या सर्कल मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। 3 षटकांचा हा देखील सामना पाहायला मिळतोय। विरेश आणि सुशांत मैदानाच्या आत आहेत। शॉट ऑफ लेन ऑन साइडला खेळायचं होतं, फटका फसला या ठिकाणी परंतु या ठिकाणी नक्कीच जणू काही बॅट्समन मध्ये आले की काय, नक्कीच या ठिकाणी त्या कारणास्तव गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत आणि त्यानंतर या ठिकाणी सध्या तरी नशिबाची साथ मिळते टीम सुशांतला आणि इथनं अजून एक धाव फलकावरती ऍड होते, ती म्हणजे SP वांगणी या संघाच्या समोर जवळजवळ ती 2 धावा फलकावरती। दोन्ही टीमनं दोन्ही खेळाडूंनी मैदानामध्ये आपलं वैयक्तिक खातं ओपन केलं मैदानामध्ये। चेक यावेळेस फटका चांगला आपण पाहतोय, वाईडिश लॉंग ऑन रिजनला बॉल गेलाय, एका धावेची प्राप्ती झाली आणि या ठिकाणी शर्माजी यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस झालं। बाबूभाई कोणाला नाराज नाही केलं, सगळ्यांना खुश केलंय। एकदा बाबूभाईंसाठी देखील सर्वांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत विनंती आहे। कॉमेंटेटर्स, अंपायर्स, डीजे वाला आणि आता शर्माजी त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस आलंय बाबूभाई यांच्या माध्यमातून। पैसे खूप लोकांकडे असतात परंतु दातृत्व देखील तुमचं मोठं असावं लागतं, मन मोठं असावं लागतं आणि मोठे मन आहे बाबूभाईंचं। इथे फलंदाज त्रिफळातीत झालेत, विकेट आली, फलंदाज बाद। ऍक्शन रिप्ले पाहता स्क्रीन वरती कशा प्रकारे फलंदाज बाद झाले। या ठिकाणी एष्टा खुल्ला सोडला आणि त्यानंतर गोलंदाजानं तेजसनं हा चांगला चेंडू अगदी एष्टावरती ठेवलाय। अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी सध्या केली जाते। टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करून जाणारा होता। पहिला धक्का लागला टीम बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थातच SP वांगणी या संघाला। नवीन फलंदाज स्ट्राइक वरती जून येत आहेत, फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती। इथे जर चांगला कनेक्शन जर केला असतं तर कदाचित इथे सुद्धा विकेट मिळवला असता परंतु तदनंतर पाहिलं तर या ठिकाणी हे रिस्की सिंगल कंप्लीट होते। षटक क्रमांक आपण पाहिलात पहिला संपलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये खरं तर
बॅटिंग करत असताना SP वांगणी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 5 धावा डीजे. आपण पाहता डोनेगाव संघाच्या वतीने गोलंदाज उमेश आलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये तेजसनं चांगली गोलंदाजी केली मैदानामध्ये. अगदी गोलंदाजी करत असताना महत्वाचा विकेट त्यांना नक्कीच काढून दिला, परंतु तदनंतर फक्त 5 धावा खर्च केल्यात. अगदी नाईटचं क्रिकेट पाहता. चेक. सन्माननीय अभानभाई, आपण या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. अभानभाई या, विनंती आहे. शॉर्ट प्लेन बॉल ऑन साइडला ढकललाय, फटका चांगला आहे आणि बॉल चालला सरळ गॅप मधून सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, चौकार. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. लगातारचे 3 षटकार, लगातारचे 3 चौकार. नक्की साईनाथ वाघमारे यांच्या माध्यमातून तुम्हाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. खर तर फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. संधी निर्माण करून दिली साईनाथ वाघमारे यांनी. संधीचं सोनं मैदानामध्ये करावं लागेल. पहिला चौकार तर आलाय बॅट्समन जुनेद भाई यांच्या बॅट मधून. सफल झालाय पुन्हा एकदा त्या क्षेत्रात. फटका भरपूर चांगला आहे, फक्त दिशा दिली. अप्रतिम खेळ, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. लगातारचा दुसरा चौकार. चला बॉल पुरवायचे आहेत मैदानाच्या. षटक क्रमांक 2 सुरू आहे. नक्कीच जुना बॉल पुरवला जाईल मैदानामध्ये. लगातार 2 बॉल मध्ये 2 चौकार आलेत. फलंदाज जुने त्यांच्या बॅट बद्दल जर का याही चेंडूवरती चौकार आला तर साईनाथ वाघमारे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल या ठिकाणी फलंदाज जुनेद भाई यांना. 13 धावा धाव फलकावरती. नक्कीच गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. जर का कोणताही गोलंदाज या मैदानावरती लगातार 3 विकेट जर कॅरी करतोय, लगातार विकेट हॅट्रिक जर कंप्लीट करेल तर त्या गोलंदाजाला खरं तर वी ग्रुपच्या माध्यमातून 1000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. आणि नक्कीच कॅश प्राइज आमच्याकडे या ठिकाणी जमा झालंय. फक्त फिल्डिंग करणारा संघ अर्थातच डोनेगाव या संघासाठी. शॉट प्लेन, फटका सुंदर आहे. स्क्वेअर कटचा हा मादक सौंदर्य दाखवणारा फटका होता, परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचले होते. नक्कीच मी तर म्हणेन चांगले प्रयत्न झाले त्या ठिकाणी. बॉलला अगदी स्टॉप केला आणि तदनंतर उचल फेक करत असताना या ठिकाणी आपण बघतात खरं तर चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळाली. तर जुनेद भाई यांच्यासाठी सुवर्ण संधी. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार तर खेचतोय, तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल अझर बुबेर यांच्या माध्यमातून. सध्या तरी जुनेद भाई यांच्यावरती प्रेम दाखवलं जात. ऑन साइडला फटका चांगला आहे, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल चालला सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विरेशच्या बॅट मध्ये चौकार. तर सात दरम्यान VP ग्रुप विकास भाल यांच्या ठिकाणी आगमन होते, तर त्यांना विकास पाल यांना विनंती असेल आपण याच्या व्यासपीठावरती आपलं आम्ही गोरेगाव फ्रेंडशिप चषकामध्ये आपला मी मनपूर्वक स्वागत करतोय.
तर या ठिकाणी आपण पाहतात शेवटचा चेंडू हा डॉट आलाय. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला श्री 11 मोहाचेवाडी संघ असेल त्यांच्या विरोधात आपण नक्कीच पाहणार आहात. खरं तर यस शिरगाव संघ असेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित आपल्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच शिरगाव विरुद्ध श्री 11 मोहाचेवाडी असेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे. तर चला टीम मीटिंग कमी घ्या. पंचांना विनंती असेल आपण कोणत्याच टीमला इथनं टीम मीटिंग करण्यासाठी वेळ देऊ नका. यस वेळेचा विचार केला तर जवळजवळ 3:13 झालेले आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहता गोलंदाज विनोद आलाय. 20 धावा धाव फलकावरती आहेत. अजून काही धावा ऍड करण्याचा प्रयत्न. फटका भरपूर चांगला आहे. फुल अँड पॉवरफुल. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 हिट सिक्सर. पहिला तर आलाय. अजून 2 षटकार खेचायचे आहेत. जर का लगातार अजून 2 षटकार आले तर अक्रम बुबेर यांच्याकडे हे 1000 रुपये असतील. 2500 रुपये असतील. म्हणजे टोटल 7,500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी लावले गेले. ओव्हर पिच बॉल. हा देखील फटका अप्रतिम आहे आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. जुने त्यांच्या बॅट बद्दा अजून एक षटकार. ब्लॅक स्क्रीनच्या मागे जी 4 व्हीलर आहे त्या 4 व्हीलरच्या मालकाला विनंती असेल आपण ज्या लाईट्स आहेत त्या ऑफ करायच्या आहेत. आता एक चेंडू नक्कीच मित्रमंडळी महत्वाचा असेल. हा देखील उडवलाय ऑन साइडला. बॉल चालला लगातारचा हा तिसरा दमदार षटकार. 7,000 रुपयाचा मानकरी ठरलाय फलंदाज जुनेद भाई. अभिनंदन. साईनाथ वाघमारे यांच्याकडनं हे लगातार 3 षटकारास 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. ते कॅश प्राइज आलं या ठिकाणी. नक्कीच साईनाथ वाघमारे आम्ही आपला मनपूर्वक आभार व्यक्त करू. तर चला आता जे मान्यवरांनी कॅश प्राइज लावलंय ते कॅश प्राइज आता आपण जमा करायचं आहे. जवळ आता 8,500 रुपयाचा मानकरी ठरलाय जुनेद भाई. ऑनसेटला खेळायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. नक्कीच या ठिकाणी कॅश प्राइज जे लावलं होतं ते या ठिकाणी येत आहे. खरं तर नक्कीच कॅश प्राइज आम्ही नक्कीच आमच्या स्कोरर कडे जमा करतोय. जवळ 8,500 रुपयाचा मानकरी ठरलाय जुनेद. विवेकसाठी ही विरेशसाठी सुवर्ण संधी. लगातार 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर ठोकले तर साईनाथ वाघमारे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकारास प्रत्येक पवार यांच्याकडनं 500 रुपये असतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फटका सुंदर आहे. 20 मध्ये बॉलला पाठवलंय. डीप मध्ये आपण बघा लॉंग ऑफला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग परंतु एकच धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी अगदी या ठिकाणी 40 धाव कंप्लीट करण्याचं काम केलं जात आहे. जिथे सिंगल होती तिथं 2 धावा एकवटल्या गेल्यात. तर खरं तर कॉलिंग महत्वाचे आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये कॉलिंग चांगली पाहायला मिळते. 2 धावा संख्येच्या मदतीने 41 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विनोदला मित्रमंडळांनी कमबॅक करावं लागेल या शेवटच्या चेंडूवरती. सुरुवातीच्या चेंडूमध्ये काय झालं हे सर्व काय विसरून नव्यानं सुरुवात करावी लागेल. कारण की जो शून्यातून सुरुवात करतो ना त्याला कधीच हारण्याची भीती नसते.
गुडलेस पडता चेंडू ऑन साइडला पाठवला परंतु नशिबाची साथ आहे आणि आता बॉल चालला सरळ बॅक स्लिपला अर्थात शॉर्ट फाईन लेगचा खेळाडूला बीट करून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे नशिबाची साथ नशिबाचा चौकार. तर चला जे प्रेक्षक बाउंड्रीच्या बाहेर आहेत त्या ठिकाणी बॉल गेलाय तर तो बॉल आपण मैदानाच्या आत फेकायचा आहे. चला आम्ही प्रेक्षकांना विनंती करू बॉल आपण मैदानाच्या आत फेकायचा आहे. पहिला सत्र संपलाय. पहिल्या सत्रात काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली मैदानाच्या आत जुनेद भाई यांचे आणि वीरेश यांचा खरं तर चांगला खेळ पाहायला मिळाला. तर चला बॉल फेकायचा आहे. त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहेत. प्रेक्षक वर्गांना आम्ही नम्रतेने विनंती करू जो बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय तो आपण आत फेकायचा आहे. तर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना आपण पाहतात एसपी वांगणी संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 45 धाबा आणि 46 धाबा संख्येचा टार्गेट उभा केलाय डोनेगाव या संघाच्या विरोधात. 18 चेंडू आणि 46 धाबा संख्येची गरज. कव्वाली या ठिकाणी पाहायला मिळाली डीजे एम एस यांच्या माध्यमातून. तर चला नेक्स्ट मॅच शिरगाव संघाचे कॅप्टन आणि श्री 11 मोहाची वडी टीम. तर चला नेक्स्ट मॅच आपण पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतं आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं महत्वाचं आहे. आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ते सज्ज आहेत आमचे साथी समालोचक तुषार शिंदे सर. चला टॉस साठी विनंती आहे दोन्ही संघाचे संघनायक. यस वेलकम बोथ ऑफ यू या टॉस साठी. केबी टॉस केला जाईल. सन्मान्य बाबूभाई या बाबूभाईंच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. अझर भाई यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. या विनंती आहे. टाळ्या. अझर भाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड असा कॉल होता आणि हेड ऍज इट इज झालाय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. तर थँक्यू सो मच. आपण जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. खरं तर आता मात्र आग दोन्ही बाजूने लागली गेली आहे. यस पंचांचा इशारा ठिकाणी आलाय की हा पहिला चेंडू उभे त्यांचा लेग स्टिकच्या बाहेर आहे. या ठिकाणी वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. स्ट्राइक वरती पंकज आहेत. नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतायत अजय आहेत. यस तर या ठिकाणी आपण मायक्रोफोन वरती करूयात बदल आणि ऐकूयात पुन्हा एकदा तुषार सरांचा गोड आवाज. शेहेचाळीस धाब्यांचं लक्ष इथे आहे. धन्यवाद प्रसाद सरांचा आवाज आपण ऐकलात. खेळाच्या पूर्वार्धामध्ये 5 धावा धावपलकावरती आहेत. पंकज आणि अजय ही जोडी मैदानावरती दोन्ही संघासाठी 5 धावा धावपलकावरती मिसफिल्ड झाली. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय.
समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिजनला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक, उनको मस्तक के दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. संघानं टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करतील ते शिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 मोहाचीवाडी अशी पुढची मॅच असेल. 9 धावा धावफलकावरती, 3 षटकांची मॅच. उभेत बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 9 धावा धावफलकावरती. पंकज 2 बॉल मध्ये 8 धावा, 2 बाउंड्रीज त्यांच्या बॅटमधून आल्यात बॅक टू बॅक. फी ग्रुप यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. त्यावेळेस बॅट वरती बॉल व्यवस्थित चढला नाही, कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. पॉइंट रिजनला बॉल गेला. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती, 10 विदाउट लॉस. उभेत बॉलिंग ट्रॅक वरती, 10 धावा धावफलकावरती. फ्रेंड चषक गोरेगाव 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. 15 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. पंकज स्ट्राइक एंड वरती. अजय आता 3 बॉल मध्ये 9 धावा पंकजाने बनवल्यात. अजय स्ट्राइक एंड वरती आहेत. गोलंदाज उभेत. राईट आर्म वर विकेट. मुडा फ्रीजनला बीट केलं बॉलनं. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि सफलतापूर्वक 2 धावा मिळतील. बॉलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने, ती चूक होती. फ्लाय झाला बॉल. टेनिस क्रिकेटचा नियम बाउन्स. 12 धावा धावफलकावरती, 12 विदाउट लॉस. फुलर लेनचा बॉल. अपील पंचांकडे झाली परंतु डॉट बॉल असेल. फुललेनचा बॉल फटका चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन. मिड विकेट रिजनला लावून दी कार्पेट बॉल गेलाय जमिनी लगत. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 13 विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर. लीगल 12 डिलिव्हरीज रिमेनिंग. नाव रिक्वायर्ड 33. 33 धावेंची आवश्यकता आहे 12 बॉल मध्ये. ओम साई mtclive.in यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेचं आपण पाहतोय. अनेक इव्हेंट मध्ये ओम साई mtclive.in ला आपण पाहतो. DJ MS त्यांचं देखील अतिशय चांगलं डीजेचं कामकाज पाहायला मिळालं. मंडप डेकोरेटर्स त्यांचं देखील अतिशय चांगलं कामकाज, ज्यांच्या माध्यमातून फ्लड लाईट्स आपल्या उपलब्ध झाल्या, त्यांचं देखील अतिशय मनापासून आभार. जनरेटर त्यांचा आभार. पंच या स्पर्धेचे त्यांचं देखील मनापासून आभार. कॉमेंटेटर, कॉमेंट्री पॅनल संपूर्णपणे यावर्षी एक वेगळा बदल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि बदलापूर विभागातील समालोचक जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. 13 बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी केलेली क्रांती. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत आणि सफलता तिथे मिळाली आहे. झेल टिपला गेलाय. विकेट फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक साठी साईनाथ वाघमारे साहेबांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. संधी आहे गोलंदाजासाठी. दुर्गेश बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉल वरती सफलता अर्जित करतायत. नवीन फलंदाज उमेश मैदानावरती दाखल होत आहेत. बाळ दिगंबर डोने संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये SP वांगणे अशी मॅच मैदानावरती.
लिडिंग एज हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, बॅक टू बॅक विकेट, 2 विकेट्स इन अ रो. इथे दुसरा धक्का लागला. बॅक टू बॅक उमेश शून्यावरती गोल्डन डकचे शिकार ठरले. 10 बॉल 33 धाब्यांची आवश्यकता आहे. बाल दिगंबर दोन्ही संघाच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज अनुज मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 4 वरती. लॉस ऑफ द 2 विकेट. लाईट बंद करा विनंती आहे. पाठीमागे बॅक साईडला लाईट सुरू आहे गाडीची, बंद करा, बंद करा, बंद विनंती आहे. 13 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहाटेचं वातावरण आहे. 3:29 झाली आहेत. 13 लॉस ऑफ द 2 विकेट. 13 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती, हॅट्रिक पूर्ण झाली आहे आणि इथे 1,500 रुपयाचं बक्षीस इथे जिंकलंय गोलंदाज दुर्गेश यांनी. माध्यमातून दुर्गेश यांच्यासाठी 1,500 रुपयाचं बक्षीस झालंय. विकेट हॅट्रिक वरती बक्षीस लावलं आणि पटकवलंय दुर्गेश यांनी. लगातारच्या 3 विकेट, विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आहे. साईनाथ वाघमारे यांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचं बक्षीस. प्रतीक पवार आणि अभिषेक कनुजे यांच्या माध्यमातून जर 6 बॉल मध्ये 6 विकेट घेतल्या तर 10,000 रुपयाचं बक्षीस होतं. काल हा देखील विक्रम या मैदानावरती झालाय. काल 6 बॉल मध्ये 6 विकेट देखील या मैदानावरती आलेले आम्ही पाहिल्यात. अनेक विक्रम या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. अभिषेक कनुजिया, करण जवेरी आणि प्रतीक पवार यांच्या माध्यमातून मेडन ओव्हर साठी देखील 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. संधी आहे गोलंदाज दुर्गेश यांच्याकडे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेत, कॉट अँड बोल्ड, आत्मनिर्भर गोलंदाज. 5 बॉल तर डॉट आले, त्यामध्ये 4 विकेट आहेत. कमालीची गोलंदाजी. आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. या दुर्गेश यांच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. 1 बॉल डॉट आला तर 500 रुपयाचं बक्षीस पुन्हा एकदा असणार आहे दुर्गेश यांच्यासाठी. साईनाथ वाघमारे साहेबांच्या माध्यमातून 1,500 रुपये ऑलरेडी जिंकलेत विकेट हॅट्रिकचे. मिडन ओव्हर साठी प्रतीक पवार, अभिषेक कनोजिया, करण जवेरी यांच्या माध्यमातून मेडन ओव्हर साठी 1,000 रुपये.
आणि मेडल ओव्हर देखील आली आहे. 1000 रुपयाचं बक्षीस देखील जिंकलंय. तब्बल 2500 रुपये जिंकलेत. 4 विकेट मेडल ओव्हर. क्या बात आहे दुर्गेश. अंतिम गोलंदाजी टाळ्या होऊन जाऊ द्या. या सन्मान आपण पाहतोय आमचे अदनानजी मुंडे यांच्या ठिकाणी आपण विशेष सन्मान करणार आहोत. या जे बाहुलीची आहेत आणि तब्बल 5 रात्रीमध्ये आपण पाहतो जेव्हा जेव्हा गोरेगावची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा त्यांची उपस्थिती ही प्रार्थनीय असते. या आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. शहबाज चाचांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान होतोय. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण 5 रात्रीमध्ये सलग ते या ठिकाणी जॉईंट आहेत आणि गोरेगावची स्पर्धा म्हटली तर सातत्याने ते या ठिकाणी वाहोलीवरून उपस्थित राहतात. त्यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आमचे शहबाजाच्या बोबरे यांच्या शुभ हस्ते आणि या सन्मान आपण ओरिजिनल नारायण ढाबा नक्की पाहतो ते आमचे मुरबाडे मामा यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. बडन षटक हाताळलेलं आहे. काय जबरदस्त किफायतीशीर गोलंदाजी. 4 विकेट सुद्धा आम्हाला तुषार शिंदे सांगतायत आणि विकेट अटॅक सुद्धा संपादित केले. म्हणजे एकाच षटकामध्ये अनेक विक्रम शिंदे सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. ऑन ड्राईव्हचा फटका होता आणि आता मला तर वाटतंय की या सामन्यामध्ये त्यांनी पकड मजबूत केलेली आहे. SP वांगणी आणि बाल दिगंबर डोणेगाव यामध्ये चालू असलेली ही टॉप 3 साठी ही लढत आहे. एक संघ ऑलरेडी शिंदे सर राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव हा टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे आणि आता मात्र या संघातून विजेता संघ सुद्धा मात्र म्हणजे आजच्या रात्रीतील आपल्याला टॉप 3 मध्ये हा दुसरा संघ मिळणार आहे. जाऊया मागच्या दिशेने. या ऐकूया शिंदे सरांचा सुमधुर आवाज. अनुज सिंग यांनी जर झेल पकडला तर प्रतीक पवार, अभिषेक कनोजिया आणि करण झवेर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस अनुज सिंग यांच्यासाठी देखील असणार आहे. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव तिथे प्राप्त होईल. 4 विकेटसाठी दुर्गेश यांच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं बक्षीस देखील त्यांच्या माध्यमातून असणार आहे. त्रिमूर्ती आणि त्यांच्या माध्यमातून पाठीमागच्या षटकामध्ये जे 4 विकेट आल्या त्यासाठी देखील प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं वेगळे बक्षीस. 14 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विरेश बॉलिंग ट्रॅकवरती. फाईन क्षेत्रामध्ये बॉल जातोय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 15 धावा 5 गड्यांच्या मोबदला. ऑन साइडला फटका. डीप मिड विकेट रिजनला बॉल चालला अलॉंग द कार्पेट. एकच धाव प्राप्त होईल. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ रिजनला. एकच धाव मिळेल. फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलं स्क्वेअर लेग रिजनला. एका धावेची प्राप्ती होईल. षटकाची समाप्ती झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत 19.